सदैव सेवा सकलांची हा एक ध्यास अनिवार्य. किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार. ध्यास घेऊन देतो आम्ही भविष्यास आकार. मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार. देश हाच परिवार. विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार. राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. रसिको नमस्कार. शिलेदार राष्ट्रनिर्मितीचे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमातले आपले पाहुणे आहेत ज्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यात एका छोट्या खेड्यामध्ये म्हणजे भोज या गावी झाला. त्याच्यानंतर ते शालेय शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरच्या दोन समर्थ परंपरा कुस्ती आणि चित्रकला या दोन्हीमध्ये देखील त्यांनी त्या काळात मनसोक्त रस घेतला. कुस्तीनंतर मागे पडली. चित्रकला मात्र त्यांना थेट मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेली. तिथं वास्तवदर्शी चित्र करता करता रेषा खेळकर मिश्किल होत गेली आणि त्या रेषेनं गेली 70 वर्ष रसिकांना मनमुराद हसवलेलं आहे. त्यांचे रोजचे व्यापताप बाजूला सारून त्यांच्या मनावर प्रसन्न शिडकावा केलेला आहे. शाळेमध्ये असताना चित्राखाली पेंटर शिवराम अशी सही करणारे शिवराम दत्तात्रेय फडणीस म्हणजेच आपले शीद फडणीस. नमस्कार सर. बोला. शिलेदार राष्ट्रनिर्मितीच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज तुमचं वय 92 आहे आणि चित्रकलेची तुमची प्रदीर्घ कारकीर्द आहे. म्हणजे खरोखर प्रदीर्घ हा शब्द वापरावा इतकी प्रदीर्घ आहे. पण त्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली. बालपणापासूनच तुम्हाला चित्राची आवड होती का आणि घरामध्ये तशी काही परंपरा होती का? घरात चित्रकलेची परंपरा वगैरे असं म्हणता येणार नाही. कारण माझं मगाशी तुम्ही जे उल्लेख केला त्याप्रमाणे भोज अगदीच्या छोट्या गावामध्ये माझं बालपण गेलं वयाच्या 7व्या वर्षापर्यंत. आता त्यावरच्या चित्रकला म्हणजे कलेचे जर छंद जर म्हणाल तर परसदारी आम्ही काही जसं मातीचे बैल बेंदूर बेंदरच्या सणाच्या निमित्तानं केलेले बैलगाडी हात आणि काहीतरी चित्ररेखाटन काहीतरी सणावारच्या निमित्तानं केलेलं. म्हणजे थोडक्यात कुठल्याही लहान बालकाला जी चित्रकलाचा छंद असतो तेवढाच फक्त माझं होतं त्यावेळेला. आणि नंतर कोल्हापूरला जेव्हा आलो शिक्षणासाठी म्हणून तिथं चित्रकलेची मात्र परंपरा होती तिथं. आणि मगाची तुम्ही जी उल्लेख केला की कोल्हापूरची माहिती म्हणजे अजूनही सुद्धा पुष्कळांना कल्पना. कोल्हापूरची कुस्ती आणि कोल्हापूरची चित्रकला हे दोन्ही छंद मला लागले. अर्थात माझ्याकडे आत्ता पाहिल्यानंतर कुस्तीबाबतचा कोणाचा भरोसा वाटणार नाही. पण माझी म्हणजे रेषा कितपत मजबूत आहे हे याची मात्र खात्री लोकांना देता येते. तर त्यावेळेला चित्रकला म्हणजे त्यावेळेला आर्ट स्कूलमध्ये किंवा कुठल्याही शालेय शिक्षणामध्ये चित्रकलेच्या म्हणजे त्याचं एक थोडक्यात जुजबी ज्ञान मिळण्यासाठी परीक्षा असतात त्यावेळेला. थोडक्यात चित्र ओळख होण्याच्या ग्रेडच्या परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. तर खरं म्हणजे तोपर्यंतसुद्धा चित्रकलेचं ओढ होती तेवढीच. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ग्रेडच्या परीक्षा मी दिल्या. त्या इंटरमिजिएट ग्रेडची परीक्षा जेव्हा दिली ती दिल्यानंतर त्या वर्षी मला 3 पारितोषिक मिळाले 3 वेगळ्या विषयात. तर आमचे शिक्षक अतिशय खुश होते आणि मलाही असं वाटलं अनपेक्षित. आणि अर्थात त्यावेळा वेगळा बक्षीस समारंभ असा काही नव्हता. अलीकडे थोडंसं मिळालं तर केवढे बक्षीस समारंभ. आमचा बक्षीस समारंभ त्या इतका जुजबी साधारण की ती शासकीय
पद्धतीप्रमाणे एक पिवळा कागद आमच्याकडे आला टपालाने आणि सांगितलं या केंद्रावर जा. तर मी तिथं दाखवा त्याप्रमाणे घेऊन गेलो. त्या चौकटीमध्ये काउंटरच्या पलीकडे मी तो कागद सारला आणि बक्षिसाचे 3 बक्षिसाचे 18 रुपये मी घेतले. हा बक्षीस समारंभ झाला. वट्ट 18 रुपये. वट्ट 18 रुपये. त्यावर फक्त एवढंच झालं की त्यातल्या प्रोत्साहनामुळं आमच्या चित्रकला शिक्षकांना असं वाटलं की माझ्यात एक चित्रकार आहे. मलाही असं वाटलं की अरे इकडं. मग तिथंच एक रुजलं बीज की मॅट्रिक नंतर आपण कॉलेजला जायचं नाही. माझे सगळे भाऊ निनाळ ग्रॅज्युएशन झाले आहेत, MA BSc वगैरे. माझ्या काकांचं माझ्या वडील लहानपणीच वारले, त्यामुळं काकांचीच जबाबदारी होती सगळी पदार्थ. त्यांना सुद्धा भरोसा वाटला नाही. चित्रकलेसारखी दिशा ह्याचं होणार काय. नक्कीच झाली काय असं कुठेही अनुभव नाही की चित्रकलेच्या दोरावर काहीतरी माणूस पुढे मिळवतो काहीतरी करतो. पण माझं तीव्र अशी इच्छा होती की चित्रकलाच शिकायची, आर्ट स्कूललाच शिकायचं, JJमध्येच जायचं. आणि 44 साली मॅट्रिकनंतर मुंबईला प्रथम मी चित्रकलेच्या शिक्षणासाठी म्हणून आलो. तो कोर्स होता त्यावेळेला कमर्शियल आर्ट सेक्शनचा कोर्स होता. तो म्हणजे काय डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट. तो नुकताच नव्याने सुरू झालेला. फाईन आर्ट्सचं म्हणता येणार नाही त्यावेळेला. GD आर्ट कॉम. बरं. ते सुद्धा आम्हाला कोल्हापूरच्या काही व्यवहार्य बाजू सांभाळणारे आम्हाला सल्ला दिला असं की बाबा पेंटिंग वगैरे ठीक आहे, थोडी भाकरीची सोय करायची असेल तर कमर्शियल आर्ट तुला यायला हवी, त्याचा आधार होईल. पेंटिंग तर करू शकतोस. कमर्शियल सेक्शनमध्ये काम करत असताना सुद्धा मी हळूच माझी काही चित्रप्रकाशित झाली. 45 साली मनोहरचं पहिलं चित्रप्रकाशित झालं, मुंबईचे हल्लीचे बिराड म्हणून. तेव्हा विषय सुद्धा त्याच्यावर काय व्हायचं, कोल्हापूरला आमची जागा खूप मोठी ती वाड्यामध्ये असली आणि मुंबईला जेव्हा मी राहिलेलो तेव्हा एका खोलीमधले संसार पाहिले. कसं काय हे. तर त्या आधारावर मी पहिलं चित्र झालं ते प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यानंतर मला आणखी दोरा मिळाला. अरे ही पण एक लाईन आहे. तिथं वास्तवदर्शी चित्र करत असताना, त्याचा रियाज चालू असताना, त्याचं शिक्षण चालू असताना छंद ही रेषा अशा पद्धतीने वळवावी असं का वाटलं. तर छंद म्हणून त्यावेळेस माझ्या त्यावेळेस तुमचे कुठले व्यंगचित्रकार तुमचे कोणी आदर्श वगैरे होते का त्यावेळेस. नजरेसमोर काही नव्हतं. विनोदबुद्धी कथाही स्वाभाविक असलेले काही जण म्हणतात की मी गणपतीच्या उत्सवामध्ये लहानपणी थोडे नकला करायचो. त्या नकला नंतर बाजूला राहिल्या, थोडं नंतर ह्या कागदावर उतरायला लागल्या. तर त्यावेळेला माझ्या पाहण्यात नॉर्मन रॉकवेलची सॅटर्डे पोस्टवरची कव्हर्स यायची. लंडन ओपिनियन झाल्यानंतर स्ट्रँड अशी काही, आणि त्यात सुरेख चित्राची वॉल्ट डिस्नीची फिल्म पाहिली. त्यावेळेला राजकीय टीकाचित्र असणारे फार थोडे होते. शंकर हिंदुस्तान टाइम्सचे त्यांचे पाहण्यात यायची. टाइम्समध्ये सोय असायची नाहीत बरं का चित्र. तेव्हा ते पाहण्यात आल्यानंतर वाटलं. आणि महाराष्ट्रात म्हणाला शेमा किर्लोस्करांची असायची, लचक्यांची काढलेली होती. ती पाहण्यात आपण थोडंसं करून बघावं आणि मी गुंतत गेलो. मग नंतर असं लक्षात आलं की ती जशी इकडं पाठवली तशी त्यावेळेच्या नव्याने माझ्या पाहण्यात आल्या. म्हणजे हंस मोहिनीचे अंक अनंत अंतरकरांनी त्यांनी काही स्पर्धा जाहीर केली व्यंगचित्राच्या. मी आपल्याला दिली पाठवून एक. तर त्यावेळेला मला पुरस्कार मिळाला क्रमांक 2चाच. पहिला नव्हेच. बरं. 2 महिन्यानंतर त्यांनी दाखवून दिलं असं की तुमच्यात एक व्यंगचित्रकारही आहे. मग मी कळत गेलो, वाढवत गेलो. निरनिराळ्या मासिका, मग पुस्तकं सज्जत काय गेलो. मग ते वाढत गेल्यानंतर अंतरकर हे खराखरे संपादकीय ब्रीद असलेला माणूस का म्हणेन की ज्यावेळेला माझ्या पाठीमागं कसलंही वलय नसताना मी कोल्हापूरला असताना सुट्टीत जरी गेलो तरी फॉलो करायचे. फडणीस हंस आणि मोहिनीसाठी तुम्ही काहीतरी, आणि तुमच्याकडे जे आहे त्याचे आबाळ करू नका. म्हणजे एकीकडे शिक्षक सांगत होते की तुझी रेषा बिघडेल आणि इकडे अंतरकर सांगत होते हीच रेषा धरून ठेवा, हीच धरून ठेवा. मग नंतर करत असताना असं लक्षात आलं ही रेषा अतिशय आव्हानात्मक आहे. सृजनशीलता जी काही आपली असेल त्याला आव्हान देणारे आहे आणि ह्याचं अंत लागत नाही. किती प्रकारे नंतर केली, पुस्तकं सचित्र केली, नंतर मासिकावर तरी आली. मला वाटतं तुमचं पहिलं मुखपृष्ठ हंसच्या विनोद विशेष अंकावर आलं होतं. हां बरोबर आहे, ते बरोबर आहे. म्हणजे ते हंसचा विनोद विशेष अंक, हंसचा विनोद विशेष अंक चित्र आता मला रेल्वे प्रवासामधले तो वर झोपलेला आहे
अंगातला म्हणजे स्वेटर आहे हा, बरोबर आहे. आणि खालच्या भर थोड बसलेली एक स्त्री आहे, बरोबर. ती त्या स्वेटरचा एक धागा ओघळून त्याचा स्वेटर विणते आहे, बरोबर. मफलर विणते आहे. करेक्ट. असं एक चित्र आहे ते. आणि दुसरं तुम्हाला म्हणजे दिवाळी अंकाचं पहिलं कव्हर हे मोहिनीवरचं तुमचं आहे. मोहिनीवरचं. आणि त्याला उंदीर मांजरात आहे. म्हणजे हा. तो जो आहे 52 साल ते चित्र जे आहे हो. ते अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे. अजूनही लक्षात आहे. अजूनही लोकांच्या लक्षामध्ये फडणीस म्हटलं की ते चित्र डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं. कारण त्यावेळेस असं होतं, त्यावेळचे सर्व दिवाळी अंकावरचे कव्हर्सची प्रथा काय आहे की एक तर सुंदर अभिनेत्रीचे फोटो पाहिजे हो. किंवा सुंदर लन्ना दिवाळीच्या सणाचं काहीतरी तबक गीते, भाऊबीज आहे, ओवाळती आहे काहीतरी. आणि त्यावेळचे उभे चित्र आहे. बहुतेक ही दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, हो, एस.एम. पंडित. हो, या प्रमाणबद्ध सुंदर यांचे संबंध आहे, साम्राज्य होतं. हा. अशा ह्याच्यामध्ये सरळ विनोदी चित्र कव्हरवर, तर ते माझं कव्हरवरचं त्यात संपूर्ण चित्रातूनच ते पाहायला पाहिजे हो. की एक बस स्टॉप आहे, बस स्टॉपवर एक बाई उभी आहे, वाट पाहते, काही स्त्री आहे, युवती आहे, तिच्या साडीवरचे प्रिंट आहेत मांजराचे. बरोबर. त्याच्या बाजूला जो उभा आहे युवक, त्याच्या मॅनिलावरचे प्रिंट्स आहेत उंदराचे. हा, ते आता पण बघतो. तो जो हां आता दाखवेल. तर तो जो पाठलाग आहे तो मजेशीर आहे, युनिक आहे. हा. तर आणि त्यात अतिशय सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. आणि त्यात ते जे आहे चित्राला- काय त्याच्यावरच्या प्रतिक्रिया उत्तम आल्या हा. की चाकोरी बाहेरचं मुखपृष्ठ असं म्हणून सकाळने छापलं. झालं तर कमर्शियलिटी गिल्ड म्हणून जे आहे कॅग. कॅग, हा. ते नंतर ज्यांनी मला वाढ दिला, तर त्यांनी सुद्धा आउटस्टँडिंग एडिटोरियल आर्ट म्हणून ते प्रकाशित केलं ते बुलेटिनमध्ये. आणि त्याच वेळात एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की प्रोफेसर लँगहॅमर हो म्हणजे ह्याचे टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर, हो. त्यांना आणि तुम्हाला अशी दोन पारितोषिक त्यावेळेला एका वेळेला मिळाली होती. काय व्हायला होती म्हणजे तर ती ते 54 साली कव्हरवरचं हां, ठेवलं. बरोबर. त्यावेळेला त्यावर दाखवून दिलं संबंध की हे आव्हानात्मक जी कला आहे हे अवॉर्ड मिळवून देऊ शकते असं आहे. आणि त्यावेळेला मग वाटचाल पण रसिकाने देखील ते स्वीकारलं मध्ये. आणि त्यावेळेला आणि 52 साली मग मी असं म्हणेन की ते दिशादान तोपर्यंत मी ठरवलं नव्हतं. मी भंगीचित्र प्रकाशित होते आणि नंतर मी स्वतःला असा विचार होतो, चित्रकार म्हणून होण्यासाठी मुंबईला आलो. हास्यचित्रामध्ये काय असणार आहे दम, सृजनात असं आव्हान देणारं काय असते, कर्मणुकीच्या पलीकडे ह्याच्यात असणार आहे काय. पण जे करत असताना असं लक्षात आलं, अरे गंभीर विषय सचित्रकाराला आव्हान देतं म्हणून गंभीर विषयाचे पुस्तकं सचित्र केली, अनेक क्लिष्ट विषय सचित्र केले. म्हणजे जसं राजकीय टीकाची तर होती, परंतु मी तिकडे वळलो नाही. हां, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुमची चित्र ही सुरुवातीला जसं म्हटलं की मी देश आहे, भाषा आहे किंवा प्रांत आहे याला ओलांडून पलीकडे जातात. रसिकांशी संवाद त्यांचा तात्काळ होतो. याचं कारण ते शब्दविरहित आहेत, त्यामुळे त्याला भाषेचं बंधन नाही आहे. तर हे कशामुळं झालं आणि कशापासून सुरुवात झाली आहे? योगायोगानं काय आहे की बरेचसं माझं जे वाटचाल आहे ते मुखपृष्ठाकडून झाली. हां, रंगीत मुखपृष्ठाकडे ब्लॅक अँड व्हाईट केली थोडी जाते सगळी. नंतर मोहिनीच्या ह्याच्यामुळे सातत्याने करायचं होतं ना, तर मला तालीमच अशी मिळाली की तुला शब्द वापरायचे नाही आहेत. अच्छा, म्हणजे ते की तू जी काय तुला सांगायचं आहे ते स्वतः चित्रातूनच बोलायचं आहे, रेषेतूनच बोलायचं आहे, रंगातूनच बोलायचं आहे. आणि ते करत असताना मला फ्रीडम होतं. पेंटिंगच्या अंगाने मी रंगवत गेलो. हो, त्याच्यावर तुमचे बालमित्र आणि प्रख्यात चित्रकार वसंत सरवटे त्यांनी असं वाक्य काढलेलं आहे की श्रीधर फडणवीसांचं कर्तृत्व असं आहे की ते पेंटिंगच्या जवळ जातील अशा पद्धतीचे त्यांचे व्यंगचित्र आहेत. तर ते कारण माझा इनर अर्ज अशी होती हां, की विनोदी चित्र होणं हवं ह्या शास्त्रकार नव्हे, चित्र म्हणून कसं काढलं. आणि ती तालीम मिळाल्यानंतर मी शब्दविरहित जेव्हा चित्र झाली अशी आणि तिची प्रचिती, मग म्हटलं ठीक आहे, कॉम्प्लिमेंट म्हणून पत्रकार म्हणतात तर ठीक आहे. प्रचिती केव्हा आली, जेव्हा माझं एक काहीतरी 2000 साली बेंगलोरला त्यांनी देशपातळीचा पुरस्कार मला दिला, देशातल्या ज्या 7 चित्रकारांनी दिला. तर त्यावेळेला मी म्हटलं बघा तुमच्याकडे कसं काय पोचलं. तर त्यावेळेच्या संयोजकाने सांगितलं, फडणवीस तुम्ही जरी महाराष्ट्राचे असला तरी आम्ही तुमची भाषा काय याच्याशी आमचा काय संबंध नाही, तुमची चित्र भाषेतून बोलतच नाहीत, मराठीतूनच, तुम्ही चित्रातूनच बोलताय. तर तुम्ही महाराष्ट्राचे असाल पण तुम्ही आमचे पण आहात, चित्रातून बोलता. तर त्यावेळेला लक्षात आलं की भाषेचा सीमा चित्र शब्दविरहित चित्र ही भाषा, देश, प्रांत याच्या सीमा ओलांडू शकतात. त्याची अगदी अलीकडे प्रचिती केव्हा आली, आता 16 सालीच एप्रिल 2016 ह्या 2016 मध्ये 2 पुरस्कार मला मिळाले.
एक तर कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे 16 एप्रिलला झाला. त्याच वेळा कलकत्त्याच्या एका संस्थेनं कॉमिक्स अँड ग्राफिक्स हो या संस्थेनं त्याच्या आम्हाला ईमेल आला, मला फोनही केला की म्हणजे आम्हाला तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार द्यायचा आहे. वा काय कारण बुवा त्यांच्याकडं कोणीच नाही, मी त्यांना पाहिले नाही. तर माझं फडणीस गॅलरी हे पुस्तक त्यांच्या पाहण्यात आलं. पण साहित्यासाठी तुम्ही जी चित्र रेखाटलीत, हो. विशेषतः पु ल देशपांडेचं अपूर्वाई आणि पूर्वरंग, हो ही दोन्ही पुस्तकं तुमच्या चित्राच्या सोबतीनंच रसिकाच्या डोळ्यासमोर येतात. हो कारण ती चित्र इतकी बोलकी आणि इतकी सुंदर, एक अगदी छोटी छोटी चित्र जी देखील असताना ती जाड रेषा, हो ही जाड रेषा हे खरं तर तुमचं अगदी पूर्णपणे व्यवच्छेदक लक्षण आहे असं माझं मत आहे. जाड रेषा आर के लक्ष्मणनी वापरलेली आहे, बाळ ठाकरे देखील वापरायचे, पण त्यांची जाडीकडून बारीक होत जाणारी रेषा असायची. तुमची मात्र सलग आहे. चालेल काय. कधी कधी तुम्ही कोनाकृती रेषा वापरल्यात. हो पिकासोचे क्युबिझम, पुढे केली आहे. तर त्या स्टाईलनं देखील काही चित्र आलेली केली आहेत. आहे. तर ती त्याचं अगदी अगदी पहिलं पर्यंत विनोदातले, महाराष्ट्रातले मराठी विनोदातले पहिले आद्य म्हणायचे त्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे सुदामेचे पोहे, सुदाम्याचे पोहे, हे नवचित्र शैलीमध्ये मी पूर्ण केले. ते रिअलिस्टिक म्हणताच येणार नाही. वा काय आहे की बुद्धिबळ खेळणारे दोघं जण बुद्धिबळ खेळण्याच्या नादात इतके होते की तो त्यातले एक जण तिथं जवळच असलेली शाई आहे, ते पाणी प्यायच्या ऐवजी पाण्याचा पेला घ्यायच्या ऐवजी शाईची धौत तो रिकामं करतो वा. आणि तो सबंध शाई पोटात आणि ती स्पष्ट दिसते. तर कम्प्लीट ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. तेव्हा स्टाईल हे काय नाही, मी रिअलिस्टिक वापरलं, ॲबस्ट्रॅक्ट वापरलं. त्याच काळात पण तुम्ही रिअलिस्टिक देखील काही चित्र केली. नासी फडक्यांच्या एका पुस्तकाचं मुखपृष्ठ केलेलं आहे, हो केलं. हाक नावाचं मुखपृष्ठ आहे. नंतर मुख्य म्हणजे सावरकरांच्या काळे पाणीसाठी तुम्ही देखील मुखपृष्ठ केलं होतं. म्हणजे ही माहिती रसिकांना अगदी नवीन आहे. ते आता मला केव्हा ते करतोय मी आता स्कॅनिंग वगैरे. हां, कारण हे आणि हे म्हणून सुद्धा हे पुष्कळ माहिती नव्हतं. आता हसरी गॅलरी प्रदर्शनाच्या वेळेला माझी सगळी विनोदचित्र असायची. ते पुष्कळ शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी म्हटलं हे तुम्ही एकदम कसं काय आलं, हे कोणी शिकवलं वगैरे. तर म्हटलं हे सांगण्यासाठी म्हटलं मी काय केलं, एका प्रदर्शनाच्या मध्ये पुण्याच्या नंतर पुढे नंतरही 2-3 ठिकाणी केलं. एक पॅनल अशासाठी ठेवलं, त्यात मी केलेले लँडस्केप्स, मी केलेले रिअलिस्टिक इलस्ट्रेशन, मी केलेली पोर्ट्रेट्स. तो प्रवास तिथून सुरू झाला आणि त्याला मी मथळा दिला, हां, हास्यचित्राची वाट चित्रकलेतून जाते. फर्स्ट क्लास. वा, एकदम साक्षात कधी होत नाही. प्रमाणबद्ध चित्र तुम्हाला असायला पाहिजे, माहिती पाहिजे, तर तुम्ही उत्तम डिस्टार्ट करू शकता. कंपोजिशन पाहिजे, कलर स्कीम पाहिजे. रसिकांना कल्पनाही करता येणार किंवा आता देखील ते केवळ आश्चर्यजनक अद्भुतच वाटतं की गणितासाठी तुम्ही चित्र काढायला तुम्ही गेलात, आणि तीही पहिलीची गणित, 1ली ते 4थीच्या गणिताच्या पुस्तकासाठी. तो प्रवास कसा होता? म्हणजे अतिशय अजूनही मला थरार वाटतो की बाबा अशा पद्धतीचं पुस्तक करता येतं. त्याचा प्रारंभ म्हणजे मला सुद्धा अनपेक्षितपणे तयार झाला. माझ्या डोक्यातही नव्हतं असं काहीतरी गणितासाठी माझं चित्र काहीतरी सांगेल वगैरे. तर त्यावेळेला प्रथम काय झालं की कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक मुकुंद राईलकर यांनी एक गणिती तर्कशास्त्र म्हणून एक पुस्तक लिहिलं, आणि ते सचित्र करण्यासाठी म्हणून माझ्याकडे आलं. ते मी सचित्र केलं, त्यांना आवडलं वगैरे सगळं आलं. नंतर गणित समितीमध्ये ते समितीत सभासद होते. त्या गणित महाराष्ट्रापुढे अशा समस्या प्रश्न असा आला की इतके दिवस गणिताला म्हणजे इयत्ता पहिलीसाठी गणिताचं पुस्तकच नव्हतं. कारण निरक्षर मुलांना पुस्तक काय देणार तुम्ही, ज्यांना वाचताच येत नाही. तर त्यावेळेस असा विषय निघाला, गणितासाठी पहिलीच्यासाठी पुस्तक काढायचं आणि चित्राच्या माध्यमातून कोण करू शकेल. तेव्हा राईलकरांना हा अनुभव होता माझ्या चित्रांचा. तर त्यांनी असं रेडलं की फडणीस हे करू शकतील की चित्राच्या माध्यमातून गणिताच्या संकल्पना किती जरी गोड असल्या तर ते घेऊ शकतील. त्यावर चर्चा उलटसुलटही गमती झाली बरं का. म्हणाले अहो फारच अवघड गोष्ट आहे. ते म्हणाले तुम्ही म्हणाल का विनोदी चित्राबद्दल फडणवीसांच्या प्रश्न नाही आहे, मुलं गणिताची चित्र म्हणजे गणित राहील बाजूला आणि चित्र याचा होणार काय. तर ही माझ्यापुढं कसं होते जेव्हा त्या माझ्याकडं भाडं आलं, मग ठीक आहे. तर कमिटी फार चांगली होती सगळी ती. तर त्याने मी म्हटलं 1 आठवड्यावर मी वाट बघतो त्याच्यावर निर्णय घ्यायला. कारण मला माहिती आहे ह्याच्या जोखीम काय आहे ती, की कॉलेजच्यासाठी गणित करणं गोष्ट निराळी, कारण ती ॲडल्ट मुलं आहेत ते शिकणं आहे. पण निरक्षर मुलांच्या समोर गणितासारख्या अमूर्त कल्पना समोर सादर करायच्या मला नाही जमलं तर
मला माघार घेता येणार नाही. विचार केला, नंतर त्यांना कळलं की माझी तयारी आहे. त्यावेळेस आव्हान खरं समोर आलं. तर त्यातली सगळी पानं, चित्र वगैरे त्यावेळी जे दृष्टांत दिले त्यावेळेला लक्षात आलं की गणिताच्या कल्पना खरं म्हणजे कुठल्याही बाकीच्या सगळ्या विषयांना देता येतात. नाही, त्यातलं एक एक इतिहास चित्र दाखवता काढताना येतं, भूगोल दाखवायचं, गणितातल्या बेरीज होते, वजेबाकी होते, वाचा येतो. म्हणजे काय होतं, सगळ्या अमूर्त कल्पना एकदम लहान वयात त्या मुलांच्या समोर टाकल्या, त्या भागोलसारख्याच वाटतात. बरोबर आहे. अजूनही वाटतं काही ना, म्हणजे प्रत्यक्ष काम करणं देखील बऱ्यापैकी मोठं होतं. म्हणजे कल्पना तर आहेच आहे. फॉलोअप करणंही तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला हाताखाली असिस्टंट तुमचे डायरेक्ट 7-8 आर्टिस्ट होते होते. ठेवले आणि शिवाय मला वाटतं कुटुंबानं देखील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मदत झालेली आहे. फॅमिलीचं काय, मी म्हणतो काही ॲक्टिव्हिटीज ह्या परिवाराच्या फॅमिलीच्या म्हणजे सहकार्यानेच होतात. गणिताच्या वेळा होतोच. म्हणजे धाकटी मुलगी चित्रकार आहे, मोठी बँकेत जरी असली तरी त्याला नाट्य वगैरे सगळ्याच आहे. चित्रकार आणि शकुंतला तर ते लेखिकाच आहे. चित्रकार रूपा फडणीस, म्हणजे आताची रूपा देवधर, ती काय म्हणते आता आपण बघूया जरा. लहानपणापासून कधी बाबांनी, म्हणजे मला एकही असा प्रसंग आठवत नाही की बाबा आमच्यावरती असे कधी खूप चिडलेत, रागावलेत. आणि धपाटा बिपाटा तर लांबचीच गोष्ट राहिली, पण खूप शांत व्यक्तिमत्व त्यांचं लहानपणापासून. इतकंच नाही तर फक्त शांत असंच नाही, पण हास्यविनोद आणि गप्पाटप्पा याबाबतीत मात्र ते खूप मनमोकळे. आम्ही दोघीजणी, आमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक ह्या सगळ्यांच्या बरोबर ते इतके मनापासून रमतात. आणि त्यामध्ये ज्या गप्पा गोष्टी आणि हास्यविनोद चालतात ते खूप छान असतात. पण त्यातला विनोद असा की कोणालाही न बोचणारा, अतिशय छान निर्मळ विनोद, त्यांच्या चित्रांच्या सारखाच. त्यांचा प्रवास 1952 सालापासून सुरू झाला आणि आजही तेवढ्याच तो छान चालू आहे. आज वयाच्या 90तही ते उत्तम चित्र काढतात. त्यांनी काम खूप कमी केले, पण ते जे काढतात त्याच्यामध्ये ते पूर्ण मनापासनं काम करतात, त्यांना मनापासनं कष्ट घेतात. आजही वयाच्या 90तही ते नवीन चित्र जेव्हा काढतात तेव्हा ते नवीन स्केच करून बघतात, त्याच्यासाठी छोटी छोटी थंबनेल स्केचेस करतात, रंगसंगती करून बघतात, कॉम्पोजिशन बघतात आणि मगच ते त्यांचं चित्र पूर्ण होऊ देतात. यावर्षी म्हणजे 2016च्या दिवाळी अंकावरती सुद्धा त्यांची नवीन चित्र आलेली आहेत, ती याच पद्धतीने. बाबा, आज खूप छान वाटते तुमच्याशी या माध्यमातून बोलताना, वेगळाच अनुभव. आपण इतक्या तऱ्हेच्या गप्पा मारतो, पण असं मी तुम्हाला कधी सांगितलं नाही आहे की बाबा माझं सगळ्यात आवडतं व्यंगचित्र कोणतं. माझं सगळ्यात आवडतं व्यंगचित्र आहे ते म्हणजे घरातली गृहिणी झोपली आहे आणि दूधवाला आला आहे आणि मांजर पातेलं घेऊन दूध घ्यायला दूधवाल्यासमोर आलेली आहे. हे जे चित्र आहे ते मला इतकं छान वाटतं की ह्याच्यामध्ये टिपिकल मराठी मासिकांच्या मुखपृष्ठावर दिसणारी सुंदर तरुणी तर नाहीच आहे, ती तुमच्या पहिल्या चित्रापासूनच तुम्ही रद्दबातल केली आहे एक प्रकारे. पण यातला जो विनोद आहे तो इतका छान आहे की ते मांजर म्हटलं तर बनेल आहे, पण म्हटलं तर खूप निरागस आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे आहेत की हा आता कुठल्या क्षणी मला बदडेल, त्या क्षणी हे पातेलं मी टाकीन आणि मग मी पळून जाईन, पण तरी मिळालं तर मला पातेलं भर दूध हवं आहे या दूधवाल्याकडचं. हे सगळं साध्य करण्यासाठी त्या मांजराच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावेत म्हणून तुम्ही किती प्रकारची स्केचेस केली आहेत हे मी लहान होते तरी मला अजून आठवते त्यावेळचं. त्या दूधवाल्याच्या चेहऱ्यावरचेही भाव असेच आहेत की तो एक प्रकारे बावरला आहे आणि त्यालाही आश्चर्य वाटतंय. ही एक प्रकारे फॅन्टसी पण आहे. तुमच्या चित्रांमध्ये त्या दृष्टीने तुम्ही एक खूप मॉडर्न दृष्टिकोन कायम ठेवलेला आहे की कुठेही एक ठराविक पद्धतीचीच जुन्या पद्धतीतली चित्र असं तुमचं कधीच नाही आहे. नेहमी आधुनिक विचारांची किंवा फॅन्टसी ही तुमच्या चित्रात नेहमीच आलेली आहे. ही सुद्धा एक प्रकारची फॅन्टसीच आहे आणि तरीही एक प्रकारे नैसर्गिक हावभाव आणि हालचाली त्या मांजराच्या आणि दूधवाल्याच्या आणि आतमध्ये झोपलेल्या गृहिणीच्या या सगळ्या इतक्या सुंदर ते चित्रामध्ये आलेल्या आहेत. आणि मला जे नेहमी वाटतं की तुम्ही तुमच्या बोलण्यात नेहमी सांगताच की व्यंगचित्रकलेची वाट ही चित्रकलेतून जाते, ते ह्याच्यामध्ये मला परत एकदा सांगायचे की तुमचं ॲनाटॉमीकडे किती लक्ष असतं, तुम्ही त्याच्यावरती किती कष्ट घेतलेले आहेत आणि ते दिसतात. कधीही चित्रामधल्या व्यक्ती कधी बेढप झाल्या आहेत किंवा ते एक्सप्रेशन ह्याच्यापेक्षा छान आलं असतं असं कोणाला वाटेल असं नाहीच आहे. प्रत्येक चित्र हे परिपूर्ण होऊनच वाचकांसमोर प्रेक्षकांच्या समोर येतं आणि ते हे ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तुमच्या सर्व व्यंगचित्रकलेतलं एक सर्वात
सुंदर आणि तुमच्या व्यंगचित्रकार म्हणून तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्या सगळ्याचा अर्क म्हणता येईल असं हे चित्र आहे आणि ते मला अतिशय आवडतं. या पद्धतीत तुमची बरीचशी चित्र झाली. राजकीय व्यंगचित्र तुम्ही कधी केलीत का? राजकीय आणि त्याकडे तुम्ही का नाही वळलात? हां, हा नेहमी मला प्रश्न आहे. कारण का खाली दक्षिणेमध्ये सुद्धा आणि वर पण सुद्धा अनेकांच्या अशा कल्पना आहेत की व्यंगचित्र किंवा कार्टून म्हणजे काय तर पॉलिटिकल कार्टून. कारण खरंच आहे की ते कारण दैनिकामुळे ते आत रुजलेलं आहे. दैनिकांचा रीच ज्याला म्हणजे पोहोचण्याची क्षमता मोठी आहे. तेव्हा शंकर म्हणा, लक्ष्मणना, नंतर बाळासाहेबांनी म्हणा की दैनिकाच्या नेतेकाला पोहोचवले. त्यामुळे मला स्वतः सार्वजनिक विचारतात दक्षिणेमध्ये सुद्धा पुष्कळला त्या मुलाखतीला प्रश्न वळला फॉर व्हिच पेपर यू ड्रॉ, असा पहिला प्रश्न. म्हणजे पॉकेट कार्टून की म्हणजे असं. हा तर मी म्हटलं असं काय फॉर व्हिच पेपर. म्हटलं आय ड्रॉ ऑन द पेपर. ऑन द पेपर एवढंच फक्त मी सांगू शकेन. आणि मी फक्त त्या अर्थाने मग विस्तारण सांगेन की राजकीय टीकाचित्र हे संपूर्ण व्यंगचित्र जगतातला एक ब्रांच आहे असं मी मानतो. त्या माध्यमाची कुवत आणखी मोठी विस्तारलक्षी जितकं विस्तारत आहे. मी तिकडे काय केलं नाही, मी केलेली येत आहे आजमावून बघण्यासाठी. मी सोबत आणि माणूससाठी राजकीय टीकाचित्रही पाहिली. करिअर म्हणून मला ती सुखाची वाटली नाही. त्यात आर्टिस्ट बाजूला राहतो, पत्रकार म्हणून होतो. पत्रकाराच्या भूमिकेत जाणं मला कठीण वाटतं. नाही, पण आता तुम्ही इतरची चित्र काढलीत म्हणजे राजकीय व्यंगचित्रामध्ये एकतर वाचकांचा किंवा संबंधिताचा रोष पत्करण्याची एक जोखीम धरावी लागते. तुमची चित्र तशी नसताना देखील काही लोकांना त्याच्याबद्दल थोडी चीड वाटली कधी किंवा काही असे प्रतिकूल कधी रिमार्क आले का? हो ना, कितीतरी म्हटलं फडणवीसांची चित्र इनोसंट आहेत वगैरे, तर तो इनोसंट सुद्धा काही जणांना सहन होत नाही. बरोबर आहे. आता 1-2 उदाहरण सांगतो की जबलपूरला म्हणजे मध्य प्रदेशातल्या एका मासिकासाठी मी मुखपृष्ठ पाठवून दिलं. एरवी त्यांचं काही ना काहीतरी पाठवून द्यायचं होतं त्याला. त्या चित्राचा विषय काय होता तूर मला शब्दातून सांगायला पाहिजे. एक साधू म्हणजे तो सरळ साधू नव्हे, जरी भगवी कंपनी वगैरे असल्या तर एक ढोंगी साधू बसला. त्याच्या समोर एक भक्त स्त्री आहे युवती, तिच्याजवळ तिच्या बाजूला तिची पर्स आहे. साधूनं काय केलेलं आहे, त्याचा एक हात त्या पर्समध्ये गेला आहे आणि दुसरा हात परमेश्वराला डोळे मिटून सांगितले की इकडे लक्ष द्या, डोळे मिटून. तिने पण लक्ष करता करविता तो आहे अशा भाषेत. तर ते एका ढोंगबाजीवर केलेला प्रहार आहे. बरोबर की आणि अशा अनेक गोष्टी आपण असा पेपरला बघतो. या प्रकरणात ढोंग म्हणजे हे अंधश्रद्धेचा म्हणजे तो फायदा घेऊन करणं, त्याचा फायदा वेगळ्या पद्धतीने घेणारे अनेक मंडळी आहेत. त्याच्यावर तो प्रहार होता. तो प्रहार बाजूलाच राहिला. तिथल्या त्या संपादकाला ते कुठला साधू समाजाला असेल त्यांना ते लागलं. मग त्यांच्या घरावर मोर्चा आला, आत्मदहनाची धमकी दिली. इतकं ते सगळं झालं आणि मला कल्पना नाही ते माझं एवढं चित्र इतकं दाहक असू शकेल की मग शेवटी त्यांनी ते जरासं कॉम्प्रोमाइज करून ते तो ज्यावेळेला तो साधूच्या ऐवजी तो दुसरी मूर्ती आहे तिलाच ती नमस्कार करते असं करून निघालं. आणि सांगायचं कारण काय की ही जी मानसिकता व्यंगचित्र पोचण्याची कधी भिन्न असते त्या म्हणजे प्रांतानुसार. ते चित्र 2 वर्षांनी मोहिनीवर मी प्रकाशित केलं आणि लोकांनी व्यवस्थित स्वीकारलं. प्रश्नच नाही. वा वा. म्हणजे इथं ती रसिकता हा चित्र कसं पाहावं आणि योगाने सामाजिक ती जी आणीव आहे सामाजिक सुधारणाबाबतची ती कदाचित असेल महाराष्ट्रात रुजलेली. मला कदाचित आपल्याकडं निर्णय अंधश्रद्धेवर केल्या म्हणजे फुले, आंबेडकर, आगरकर सगळ्यांनी ते केलेली रुजवलेली गोष्ट. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हां, नक्की. हा जो त्यामुळे असू शकेल की त्या लोकांनी स्वीकारलं पण तिथं नाही पोचलं. गणिताच्या पुस्तकाकडनं म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत तुम्ही गणित आणि 3 कमिट्यापर्यंत म्हणजे दर 10 वर्षांनी ते अभ्यासक्रम बदलायचा. पण चित्रकार श्रीधर फडणीस ते वेगळं माझं 3 टर्म हे कायम राहिलं. 28-30 वर्ष जवळपास. आणि नंतरची ती चित्र सुरुवातीला जी ब्लॅक अँड व्हाईट होती ती नंतर तुम्ही कलर केली. हो, कलरही केली. आणि हा सगळा अनुभव असताना म्हणजे त्यावेळेला तुमच्या घरच्यांचं देखील साथ तुम्हाला प्रचंड होतीच ना. आणि त्याच वेळेला तुम्ही अतिशय क्लिष्ट असे विषय अर्थात खरं तर तुम्हाला मला असं वाटतं ती सिद्धी प्राप्त झालेली असावी की गणित जर आपल्याला सांगता येतं तर मग व्यवस्थापनशास्त्र किंवा इंजिनिअरिंग केलं किंवा आणखीन अगदी मानसशास्त्र वगैरे ह्या गोष्टी देखील तुम्ही शिक्षणशास्त्र म्हणजे फिलॉसॉफी लॉ केला मी. ही देखील चित्रात तुम्ही केली. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी तुम्ही फोल्डर्स केलीत, कॉर्पोरेट कंपन्यांसाठी वालचंदनगर वगैरे वगैरे. म्हणजे मला ही गोष्ट
व्यंगचित्रकाराला दिलेली फार मोठी सलामी वाटते. तर ती सुद्धा आव्हानात्मक होती. अजूनच आम्हाला त्याबद्दल विचार नव्हता, पण विचार करतो मी. तर त्यावेळेला पुष्कळ म्हणायचे, तुम्ही हे सगळे इतकं भिन्न विषय, एक एक विषय म्हणजे एका माणसाचे संबंध आयुष्याचं करिअर घेणारे विषय आहेत असे, इतकं तरी संपत नाहीत, आणि तुम्ही हे विषय सचित्र कसे. म्हणजे त्याच मंडळींनी विश्वासानं माझ्यावर सोपवलं की काही कल्पना संकल्पना जसे शब्दातून मांडतात ना, त्यापेक्षा शब्दातून न मांडणाऱ्या अशा काही पैलू असतात ते चित्रातूनच पोचतात. त्याची गती वेगळी असते. म्हणून तुम्ही ते करावं म्हणून माझ्याकडे झालं. तर त्यावेळेला मी सुद्धा काय केलं, ह्या सगळ्याचं अशक्य आहे प्रत्येक हा विषय मी सचित्र करणं, संबंध कायदा समजणं, संबंध व्यवस्थापन. तर मी एवढंच असं बघितलं, कितीही विषय गूढ असो, किती गुंतागुंतीत असो, किती विशाल असो, किचकट असो, कोणत्या तरी स्टेजला म्हणा किंवा अल्टिमेटली सर्वात शेवटी तो माणसापाशी भेटलेला असतो. तर ते जे नातं जर मला समजलं तर मी चित्र करू शकतो. तर ते नातं मी समजून घेत असे, आणि ते दृष्टांताच्या पद्धतीनं संत मंडळींनी सुद्धा आपल्याकडे काय दिलेलं आहे, क्लिष्ट तत्वज्ञान त्यांनी तसं टाकलं तर कोणाला समजलं नसतं. बरोबर. संत मंडळींनी दृष्टांत दिलेत वेळोवेळी. ते दृष्टांत अशाबद्दल मी असं म्हणेन की व्हिज्युअल वे ऑफ थिंकिंग. ब्युटिफुल. वा. विचार आकृतीतून माणूस विचार करू शकतो. म्हणजे सचित्र सजावट साहित्याची केली त्यापेक्षा मी केव्हा म्हणेन स्वायत्तानं माझं स्वतःचं मुखपृष्ठावर जे मी चित्र केली त्याचा मालक संपूर्ण मी आहे. माझे विचार आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. त्याच्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे. त्याच्या अगोदर मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही चित्रकाराच्या कॉपीराईटच्या संदर्भात एक ठाम भूमिका घेतली होती. त्याच्यापूर्वी तुमच्याच पुस्तकात उल्लेख मी वाचलेला आठवतो मला. राजा रविवर्माच्या चित्रासाठी त्यांच्या ज्या भ्रष्ट नकला यायला लागल्या, तर त्यांच्यासाठी त्यावेळी नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी सरकारकडे वजन खर्च करून सांगितलं, त्यांना हक्क मिळवून दिले होते, त्यांचं ते स्वामित्व मान्य करायला लावलं होतं. तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी कशामुळे तुम्ही उद्युक्त झालात? अतिशय स्वाभाविकपणे. मी सांगू का, माझ्या करिअरमधले अनेक टप्पे असे स्वाभाविकपणे समोर आलं त्याला तोंड देत जायला. तसं हे सुद्धा असंच झालं. माझी चित्र प्रकाशित झाली, ती लोकप्रिय झाली, वाढली, पण त्या प्रमाणात मी निर्मिती करू शकत नाही. मला प्रत्येक वेळेला नाही म्हणावं लागायचं, कृष्णाला फडणवीस द्यावं. तर मी म्हणता नाही, मला एवढंच जमणार आहे. मग त्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्ग काय काढला, त्यावेळेला ब्लॉकच्या पद्धतीनं मुखपृष्ठ छापली जायची. 3 रंगाचे 3 कलरचे 3 ठसे. ते ब्लॉक तयार झाल्यानंतर ब्लॉक रिकामे असायचे, ते मार्केटमध्ये सुद्धा असायचे. तर ते जुने ब्लॉक्स विकत घेऊन काहींनी माझी मुखपृष्ठ छापली. तुम्ही समक्ष देत नाही. त्याला जोडून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यावेळच्या काही दिवाळी अंकाच्या संपादकांनी असे जुने चित्रकाराचे चित्राचे ब्लॉक्स नवोदित बरं का संपादकाला, नवोदित प्रकाशकाला विकलेली आहेत. हे मी डोळ्याने स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे तिथे दिवाळी अंकाचं कव्हरचं दिवाळी अंकाचं नाव काढून टाकायचं आणि तिथे दुसरं नाव टाकायचं. नाही, तर हे एवढं झालं नाही. हे तर हे चुकीचं होतं. तर त्यावेळेला मला काहीच से नव्हता. मी काय बोलणार. एवढंच नव्हे, अत्यंत चावट आणि हीन अभिरुचीची मासिकं त्यांनी माझी चित्र छापली. आणि मग संपादक मला म्हणाले चांगल्या म्हटलं, तुम्ही फडणीस, तुम्ही आम्हाला देताना खळखळ करता, ही कशी आलेली चित्र. त्यावेळेला माझ्या डोक्यात प्रकाश पडला की यासाठी मग म्हणजे कायदेशीर सल्लागार घेतले, कॉपीराईटच्या संदर्भात माहिती घेतली, कोर्टात गेलो, लायब्ररी बघितले, रेफर केलं तर. आणि मग म्हटलं ह्याच्यात काय नवीन मी काहीच काढलं नाही. चित्रकार जसं साहित्यिकांना, संगीतकारांना, शिल्पकारांना, तसं चित्रकारांना सुद्धा कॉपीराईटचा अधिकार आहे, कॉपीराईटचं संरक्षण आहे. मी फक्त उच्चार केला, त्यापूर्वी कोणी केला नव्हता. ते होतंच, मुळातच होतं. मी काहीच केलेलं नाही आहे. मुळात संरक्षण आहे, याला माहिती नाही आहे. मग जाणीव करून निघाली. मग योगायोगानं अनेकांनी मला सांगितलं, मग तुमच्या व्यवसायावर परिणाम होईल, तुम्ही असे काहीतरी. माझं नवीन उमेदीचं वय होतं. म्हटलं काय होईल ते होईल. आपण मनापासून आपण प्रामाणिकपणे करतो ना, कोणावर अन्याय करत नाही आहे. माझ्या चित्राला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून मी ज्यांना माझे चांगले संबंध त्यांनी ते मानलं. फडणीस तुम्ही म्हणतात ते ठीक आहे. पुष्कळांनी त्यांनी रेफरही केलं. त्यांना लक्षात आलं की कायद्याच्या दृष्टीने सुद्धा फडणीसांचं बरोबर आहे. कॉपीराईटचे हक्क आहेत, जसे साहित्यिकांना आहेत, जसे संगीतकारांना आहेत, तसंच चित्रकारांना आहेत. पण बरोबर आहे. पण त्या काळात मग त्यावेळेला ज्यांनी ऐकलं नाही त्यांना मग कायद्याचा मार्ग मला घ्यावा लागला. नाहीला त्यानं थोडीशी अकारण खळबळ उडाली. फडणवीसांनी खळबळ, मला खळबळ उडवण्यामध्ये रस नव्हता.
मला न्याय मिळता आणि त्याचा ॲडव्हान्टेज इतरही नाही मिळाला आणि मिळावाच. मिळायला पाहिजे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण त्यामुळे बरं का काही लोक दुखावले देखील गेले असतील त्यावेळेला. असतील ना दुखावले, पण चांगल्या कारणासाठी दुखावली गेली तर त्यांना खंत भागवून नाही असं मी म्हणेन. बरोबर आहे. हां तुमची चित्र जेव्हा मुखपृष्ठावर येत होती हां ती चित्र लोकांच्या स्मरणात असायची आणि अर्थातच पुन्हा पुन्हा बघण्याचा तर आनंद आहेच आहे. त्याच्यातून हसरी गॅलरीचा उगम झाला का? बरोबर आहे, अगदी स्वाभाविक. मी मगाशी म्हणालो तसं की प्रदर्शन पहिल्यांदा मी कसं काय होईल म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीच्या 65 साली मी पहिलं प्रदर्शन टाकलं. 1965ला पहिलं 65 साली. ते सुद्धा मी माझ्या उचून नाही, माझ्या काही क्लायंट्स नाही, माझे म्हणजे होजिगिरी वगैरेचे क्लायंट्स होते. तर ते म्हणाले, फडणीस काही रसिक होते चांगले, की फडणीस तिथं माझी जी अल्बम बघायला यायचे ते माझी अल्बम म्हणजे तर काय मी केलेल्या प्रकाशित चित्रांचा जो एक अल्बम घरात होता रेकॉर्डला म्हणून ते पाहत बसायचे आणि खो खो हसायचे ते आणि त्यांचे मित्र. तर त्यावर म्हणाले प्रकाशित झालेले चित्रसुद्धा शिळे होत नसतं. वा, त्यातला आनंद दूर होत नाही, ते पुन्हा पुन्हा ते बघण्यासारखं असतं. हा गुण बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं, फडणीस तुमच्या चित्रांचं प्रदर्शन व्हायला पाहिजे, ओरिजिनल चित्राची जमा करा. 65 साली आपल्याला बुक करायचं आहे. जहांगीर आम्ही बुक करतो. बरं. आणि त्यावेळेला बघूया म्हटलं 3च दिवसात काय होतं आहे, कोण बघायला येणार आहे. 3 दिवसात छापलेली चित्र बघितलं तर तेव्हा प्रचंड रिस्पॉन्स. नाही, त्याच्यात एक गोष्ट अशी होती, मोठी रिस्क अशी होती की ते चित्र तुमची विक्रीसाठी नव्हती, बघायला होती. तिकीट शो लावा म्हणजे तर त्यावेळेला काही बंधन होतं, कला प्रदर्शनाला करमणूक कर माफ नव्हता, तेव्हा 10 पैसे होते. 10 बरं म्हटलं 10 पैसे म्हणजे आता हास्यास्पद होईल, म्हणजे 10 पैशापर्यंत करमणूक कर नव्हता, त्याच्या पुढे ठेवा म्हणे. तरी ती मी लावली आम्हाला, पण त्यावेळेला तिकीट सुद्धा छापली नव्हती फारशी. ते पहिल्या दिवशी तिकीट संपली सगळे. मग ते काउंटर फाईल दिली थोडक्यात. बरं. सगळी आणि सगळे विकून मोकळे. म्हणजे पहिल्या प्रदर्शनापासून तुमच्या प्रदर्शन बघण्यासाठी रांगा हा प्रकार मला वाटतं त्या दोन्ही स्थायी भाव झालेला, दोन्हीचं एकत्रीकरण. त्यावेळेला प्रथम दाखवून दिलं आणि त्यावेळेला लोकांनी सूचना दिली, हे चित्र प्रदर्शन आम्ही आलो पण आमचे आईवडील येऊ शकले नाहीत बघू शकले, माझ्या बहिणीने पाहिलं नाही, माझ्या मित्र. तर ह्या 3च दिवस लास्ट डे हे आम्हाला प्रदर्शन घरात कसं नेता येईल याचा संग्रह काढा. म्हणजे आम्हाला हे प्रदर्शनच घरात नेता येईल. वा वा. तर त्यावेळेला विचार रोजला, तरी सुद्धा चटकन कोणी तयार होईना, कारण चित्रांची पुस्तकं खपत नाही तर असंच आमच्यावर रोगलं. बरोबर. आम्हाला अनेक सांगितलं, हो दलालांची वगैरे काढली वगैरे म्हणाले. मग त्यावेळेला आमचे सुविचार प्रकाशनचे भनटीने ठरवलं की आपण काढू याच्यामध्ये सगळी रंग. म्हणजे त्यांचा आक्षेप काय होता, म्हणजे हरकत रंगीत चित्र सगळी रंगीत चित्र पाहिजेत. रंगीत चित्र सगळी आपले कॉस्ट वाढणार, कोण खरेदी करणार. बरोबर. म्हणून पहिल्या या एडिशन जी काढली त्यामध्ये फक्त 10-12 चित्र रंगीत होती, बाकी सगळे ब्लॅक अँड व्हाईट. आता हसरी गॅलरीची 6वी आवृत्ती मार्केटमध्ये आहे. वा. आणि त्यानंतर आता सुपर म्हणजे गॅलरी कम्प्लीट इतर प्रांतात आणि इतर देशामध्ये जाण्यासाठी एक पाहिजे म्हणून फडणीस गॅलरी कम्प्लीट इंग्रजीतून मोठ्या आकारात आर्ट पेपरवर लाफिंग गॅलरी फडणीस गॅलरी फडणीस गॅलरी. ती कॉस्टली. आता कॉस्ट हा पासून कसा डिक्लेअर केला, त्याची 600 रुपये किंमत सुद्धा लोकांना काहीच वाटत नाही. बरोबर आहे, ते आताचा काळ बदललेलाच आहे. कारण काय जाते इतर प्रांतात क्रयशक्ती वाढलेली आहे. परदेशात देखील तुम्ही प्रदर्शनं केली. हो हो. 97 साली मी गेलो परदेशी. त्याच्यातून तुम्ही चित्रहास हा कार्यक्रम केला. त्याच वेळेला चित्रहास अगोदर करतच होतो, पण परदेशात कॉम्पॅक्ट होण्यासाठी चित्रहास हा कार्यक्रम, म्हणजे चित्रहास तुझं काय, तिथं शकुंतला फडणीस माझी पत्नी, तिचा सहभाग फार मोठा असायचा. ती प्रोजेक्टर ऑपरेट करायची, फीडबॅक बरोबर शिक्षकांचं म्हणजे प्रेक्षकांच्या अंतर अमुक तमुक सगळं ते अरेंज करायची. आणि नंतर प्रदर्शन एक 25 चित्र असं आम्ही अमेरिकेतल्या 6 शहरामध्ये, न्यूयॉर्कसह आणि नंतर लंडनमध्ये. आणि दुसऱ्या प्रदर्शनात सहभाग म्हणून म्हणजे मॉन्ट्रियलला वार्षिक प्रदर्शन होती, 10 वर्ष जवळजवळ माझी जात होती. तिथे प्रात्यक्षिक दाखवायतात. हो, प्रात्यक्षिक मी दाखवायचो. त्यानंतर मग स्लाइड शो होता. आणि प्रात्यक्षिकासाठी तुम्ही स्वतःचा ब्रश तयार केला होता. स्वतःचा ब्रश, स्वतःचा बोर्ड. प्रदर्शनासाठी जेव्हा गॅलरी नव्हत्या तेव्हा मी स्वतःची आर्ट गॅलरी तयार केली, फोल्डिंग आर्ट गॅलरी, मुव्हिंग फोल्डिंग कम्प्लीट ॲल्युमिनियम पाईप फॅब्रिक. त्यावेळेला फक्त मुंबईलाच आर्ट गॅलरी होती, त्यावेळी इतर डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये गॅलरी नव्हती.
आणि त्याचं वजन 5 क्विंटल होतं असं मी वाचलेलं आहे. ते सर्कसच होती. सर्कस. मी त्यांना म्हणायचो की हां. माझ्या लहानपणी एक स्वप्न होतं की सर्कस काढायचे आपण. हास्यास्पद होतं स्वप्न. नाही पण ही सर्कस पण चालू होती नंतर तुमची. नंतर मी म्हटलं आलं सर्कसचा अनुभव घेतला मी. माझ्या चित्रामध्ये काही प्राणीही होते. हां तुमची कागदाशिवाय म्हणजे काही चित्र तुमची अशी आहेत की जिथे कागदाची गरज नाही. हो. तुम्ही जे म्हणाल की आय ड्रॉ ऑन पेपर हो बट नॉट ओनली यू ड्रॉ ऑन पेपर. हो. तुम्ही आणखीनही काही चमत्कृती पूर्ण हो. रचना केलेल्या आहेत. हो तर त्या रचना देखील ह्या सुचल्या कशा आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? तुम्हाला कसं वाटलं की आता ह्याच्यातनं आपण काहीतरी करू नवीन? नाही उदाहरणार्थ तुमचा तो पैलवान आहे. सांगतो विनोदी कल्पना जेव्हा सुचते हां. त्यावेळेला माध्यम पेपर वगैरे असं येत नसतं. कल्पना स्वयंभू असते ती कल्पनाच असते, त्याला माध्यम नसतंच. तर नंतर मला असं लक्षात आलं की ह्याला पेपर हे माध्यम कशाला हवं. मला ह्या मुव्हिंग फॉर्ममध्ये यायचं. त्यामुळे एक चित्र असं आहे की पुतळ्याचे दात घासणारी एक हे आहे, हो. एक कामगार स्त्री आहे. हां तर ते चित्र हे स्टॅटिक आहे. मी ती मुवमेंट आणली त्याच्यामध्ये. नंतर मग निर्णय 3Dमध्ये आहेत निर्णय. तर त्या चित्रामध्ये ते सबंध 3D म्हणजे ॲक्च्युअली ती मॉडेल्स केली, हां. दाखवली, ते प्रदर्शन ठेवली. हां. तर प्रदर्शन हाच तोचा पेपर. विनोदासाठी पेपर ही मर्यादा असाचंच कारण नाही. ती कायनॅटिक असू शकते, मुवमेंटमध्ये असू शकते, प्रकाशात असू शकते, झाडीमध्ये असू शकते, गंमत त्यातली. तर हे मी प्रदर्शनाच्या माध्यमातून मात्र करू शकतो, करून बघितलं. त्यात थोडं टेक्नॉलॉजी संबंध. टेक्नॉलॉजी हा माझा आवडता छंद आहे. म्हणजे टूलबॉक्स माझी ब्रश इतकीच म्हणजे प्रिय आहे. वा. आतापर्यंत तुमची अनेक प्रदर्शनं झाली. मला वाटतं 50च्या आसपास वगैरे प्रदर्शनं तुमची झाली असतील. हो संख्येनं फार नाही, हां. परंतु पण काय आहे गर्दी ते- प्रचंड. पण तो संख्येनं प्रेक्षक संख्या मोठी, काही लाखामध्ये. हां कारण काय कारण आहे रांग काही एवढी असायचे. 8-10 शक्यतो- दिवस. आता पुण्यातलं प्रदर्शन माझं 23 दिवस चालू होतं. की बापरे. ते सबंध टिळक रोडला रांग होती. ध्यानीमनीच नव्हतं मला. त्यावेळेला दाखवून दिलं की अरे त्यावेळेला जी सूचना आल्या आणि त्या गमतीदार होत्या. दिल्लीला तुमचं प्रदर्शन होतं त्यावेळेला उपराष्ट्रपती झाकीर हुसेन ते हो, आले त्यांच्या होते. हस्ते झालं. म्हणजे फार मोठं त्यावेळेला फार वेगळे अनुभव पण वेगळे आले. तर त्यावेळेला दिल्लीच्या प्रदर्शनामध्ये कुबड्या घेतलेला एक माणूस, सामान्य पोशाख असलेला, हां. तो रोज यायचा प्रदर्शन बघायला. रोज आल्यानंतर आमच्या व्हॉलेंट सांगितले की फडणवीस साहेब असं तो येतोय, त्यांना काय म्हणाले, त्यांना घेऊ नका तिकीट वगैरे. हां. तर दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितले मी तिकीट काढूनच येणार. वा. तिकडून कारण का अनेक वर्ष माझ्या मनात होतं की चित्र आपण काढून बघायचं नव्हतं. हे आज मला बघायला मिळतंय. हा आनंद मला पैसे देऊनच मला घ्यायचा आहे. वा वा सुंदर. फुकट नाही घ्यायचं मला. लक्षात राहिलं त्या माणसाचे उद्गार. अनेक अशी दिग्गज लोक तुमच्या ओळखीचे हो या नाशिकच्या एका प्रदर्शनामध्ये शेवट कुठल्या तरी एक दिवशी स्ट्रेचरवरून एक पेशंट आला. त्याचं कारण का, त्याला चित्र माझं प्रदर्शन बघायचं होतं. डॉक्टरची परवानगी घेतली. ते म्हणाले पहा म्हणाले तसं यायचं असेल तर. मग हरकत नाही म्हणाले, तुमच्या मनाला उभारी येत असेल. अर्थातच चित्राचा तो गुणधर्म आहे बरोबर आहे की मानसिक आरोग्य जसं शरीराचं, तर हास्यचित्र विनोद हे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्याचं एक ते माध्यम आहे. ते माध्यमाचा गुण आहे, तो फडणवीसांचा नाही. बरोबर आहे. वा. तर त्यावेळेला तो स्ट्रेचरवरून बघायला संबंधराव गेल्यानंतर, तर हाही अनुभव नव्याने. प्रदर्शनं झाली, इतकी वर्ष तुम्ही चित्र केलीत. आता नवीन माध्यमं जी आली, कॉम्प्युटर वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये जे टूल्स आहेत सगळे असे हो हो सगळे प्रोग्राम्स आहेत. त्याच्या बाबतीतले मी साक्षरतेच्या पातळीवरच मी म्हणेन. पण मला ॲनिमेशनच्या फील्ड माझ्या नातवंडांना किंवा आणखी सुद्धा एकदम नानी माझ्या चित्राचं 40 सेकंदाचं ॲनिमेशनमध्ये केलं आहे. ॲनिमेशनसाठी सुद्धा पुष्कळांनी मला विचारलं. तर त्यावेळेस कॉम्प्युटरबद्दलही विचारलं. मला त्यांना वाटलं की माझं ग्रज आहे की काय. तर कॉम्प्युटर हे मॅजिक ब्रश आहे. वा. त्याचं स्वागत करायलाच पाहिजे. फर्स्ट क्लास. वा. मला जेवढं पुढच्या पिढीनं करावं असं एवढंच नाही. काय म्हणायला हो क्लिप आर्ट आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, चित्र लगेच मिळतं, चित्रकाराला आता स्कोप काय. नाही, स्कोप आहे की सृजनासाठी कागद हा तुम्हाला गरजच आहे. ते टूल म्हणून वापरायचं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला तर त्यावेळेला उलट असं मी म्हणेल, कॉम्प्युटर आल्यानंतर बरं झालं की सृजन म्हणजे काय आणि कारागिरी म्हणजे काय ह्याचा फरक स्पष्ट करणारी ती कल्पना आहे. ब्युटिफुल. कारण बहुतांशी काय होतं की कॉम्प्युटर हातात आल्यामुळे आपण चित्रकार बनवू नाही. ते टूल म्हणून तुमच्याकडे आहे. एक ब्रश जसा आहे, जसं त्याचा ब्रश जसा ह्याचा असतो ना स्प्रे करणं, हो त्याच्यापैकी आणखीन एकाच्या. कारण त्यानं काम कमी झालं पण पर्याय मिळाले भरपूर. बरोबर आहे. करून पाहता येतं. करून पाहता गेलं. आता त्याप्रमाणे रूपानं केले माझ्या चित्राचे पुष्कळ.
वेबसाईट केली. माझं एक चित्र तिथल्या कुपर्टन चेंबर ऑफ कॉमर्सला पाहिजे होतं, फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून. ते इथंच मी तयार केलं, गेलं तिथं प्रकाशित झालं, लोगो म्हणून वापरतायत ते. वा वा वा, सुंदर. सर, तुम्हाला असंख्य तुम्ही चित्र काढलीत आजवर, आणि तुमचं माध्यम ऑइल कलर क्वचित, हो, पण बहुतेक पोस्टर कलर राहिलेला आहे. पोस्टर कलर, कारण पोस्टर कलर हे माध्यम वापरायला म्हणजे अलीकडे मी ॲक्रिलिक वापरतो. ॲक्रिलिक वापरता अलीकडे. पण हा प्रश्न म्हणजे खरं तर अनेकाच्या मनामध्ये, माझ्याही मनामध्ये आहेच आहे, कारण व्यंगचित्रकाराची ओळखच माझी वेगळ्या पद्धतीने इथे होते. आज एखादी कल्पना सुचते कशी, त्याचं प्रेरक काय एखादी घटना असते काय, एखादं वाचलेलं काही असतं काय, एखादी भेटलेली व्यक्ती असते, काय असतं नेमकं काय? आता हा माझ्या सर्व उपक्रमाच्या नेहमी विचारला जाणार एक सनातन प्रश्न आहे असं मी म्हणेन. कल्पना सुचते म्हणजे नेमकं काय होतं बा? बरोबर आहे. कारण ती सगळी अमूर्त संकल्पना आहे ना. सृजनाची क्रिया होते म्हणजे काय, मी ज्यावर पुस्तके बसले कोणालाही स्पष्ट सांगता आलेलं नाही आहे, बरं का. फक्त एवढाचा जो नोंद भाग आहे तो सांगता येतो. कल्पना सुचते देणार कोण कल्पना देतं, ते दुकान कल्पना देण्याचं काही दुकान नाही आहे कुठलं, बरोबर. बरं देणारे म्हणजे तुम्हाला कोण देतं कल्पना, घरचे देतात का आणखी कोणी देतं का, संपाद कोणीच नाही देत. म्हटलं तुम्ही भोवताली माझ्या जे जग आहे ते कल्पना देणारं भरपूर आहे, ते देणारं माझी झोळी फाटके असं मी म्हणेन. किंबहुना दुसऱ्याने कल्पना दिली तर मला वाटतं चित्र देखील व्यवस्थित करता येईल असं खात्री नाही, मला भावलं पाहिजे ते. बरोबर, करेक्ट. आता ह्याचं सुद्धा हस्तचित्राचं जर म्हणाल तर ज्या ज्या गोष्टीचं म्हणजे ते एका वेगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे की विनोदी चित्र येतं म्हणजे काय, जी सरळ घटना घडते त्याच्यावर विनोदी चित्र नव्हे. तारतम्यापासून जेव्हा एखादी कल्पना या कृती दूर जाते तारतम्यापासून, तेव्हा आपल्याला हसू येतं, ते तुम्ही चित्र करतो. व हे देणारे म्हणजे तारतम्य देणारे म्हणजे अगणित आहेत. बरोबर. आणि म्हणून मी पुष्कळदा असं मी म्हणेन की हास्यचित्राचं नातं हे विद्वत्तेशी नाही तर शहाणपणाशी आहे. इज विथ विजडम. हा त्याचा पाया आहे की अरे सारासार असं का व्हायला पाहिजे. तर अशी मंडळी जी आहेत भोवताली आहे तर त्यातून मला कल्पना येते, ते बीज रूपाने येते, रेडीमेड चित्र नाही. आता साधारण उदाहरणात घे झालं तर 2 कल्पना मला सांगता येतील वगैरे. की ते पहिलं चित्र जे म्हणालं की स्वेटरचा मफलर करणारी बाई, हे चित्र कसं काय घडलं का तसं, रेल्वेमध्ये असं काही घडलेलं नाही आहे, अशक्य आहे. आमच्या घरातलंच काहीतरी जुन्या ट्रंकेचा चालवता चालवता माझ्या बहिणीने केव्हा तरी केलेला एक स्वेटर होता अर्धवट, तो केलेलाच नव्हता पुरा, बरं का. तर तो माझ्या दृष्टीने ते नवीनच होतं. त्यातला एक धागा मी काढल्यानंतर तो उपसत गेला, सहज उसत. अरे हे गंमतच आहे, सबंध विणलेला स्वेटर एका धाग्यानं ओढल्यानंतर जातो, एवढंच बीज रूपाने आलं. तो जेव्हा मग पुढचा जो प्रवास होता ते स्केचबुकातला आहे. इथे व्हिज्युअल्स आली, इथं कल्पना आल्या, अनेक पर्याय आले. कुठे कुठं स्वेटर मला दिसेल तर एक समजा वर स्वर झोपलेल्या माणसाचा स्वेटर आहे, तो एक धागा मिळेल तर काय होईल, हे सगळे प्रश्न म्हणजे सगळे वाह्यात प्रश्न आहे ते विचारणारे. ते सगळे उत्तरं विक्षिप्त प्रश्न म्हणा तुम्ही. ते विक्षिप्तपणात महत्त्वाची गोष्ट आहे. विक्षिप्तपणाच आहे, ते विक्षिप्तपणाच आहे ती. आणि तसंच दुसरं चित्र ते गाजलेलं आहे, मुखपृष्ठावर आलेलं आहे. काय आहे तर माझ्या पाहण्यामध्ये त्यावेळेला पुण्याला जात असताना काय ते ड्रेनेजचं आणि वॉटर पाईपचं मोठं काम चालू होतं. रस्त्यावर मोठाले पाईप टाकले होते, मोठा पाईप काही तर सरळ माणूस आत जाऊ शकेल अशा खाली वाकून. ते पाईप असे टाकलेले असताना तर ट्रॅफिक हे चालू होता. मी फिरायला जात असताना मला एक विक्षिप्त कल्पना अशी आली, अरे हे ट्रॅफिक चाललं आहे खरं, त्यातले एखादी स्कूटर सरळ पाईपमध्ये गेली तर काय होईल, काय होईल म्हटल्यानंतर अनेक पर्याय आले स्केचबुकात. त्यातलाच एक पर्याय म्हणजे स्कूटर सरळ आत पाईपमधून पलीकडे गेली, हे दोघंजणं तो आणि ती स्कूटरचे सरळ त्या पाईपवर स्वार झाले. स्क्रिबलिंग पूर्ण रंगीत केलं, मुखपृष्ठावर आलं. तुम्ही पर्स्पेक्टिव्हसाठी निळ्या रेषांचा वापर करता. बॅकग्राऊंडला तुमची जे पात्र पाहिजेत, म्हणजे समजा गर्दी असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह एखादी गोष्ट दाखवायची, वातावरण दाखवायचं असेल तर निळ्या रेषा तुम्ही वापरता. पर्स्पेक्टिव्हसाठी हा वापर माझ्या मते एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे खरोखर मुद्दाम मी रसिकांना तेवढ्यासाठी सांगतो की नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण पर्स्पेक्टिव्हमध्ये ॲक्च्युली तिथे म्हणजे डेप्थ दाखवण्यासाठी वगैरे ज्या गोष्टी कराव्या लागतात, छायाप्रकाशाचा खेळ, तो न करता तुम्ही फक्त निळ्या रेषांमध्ये ते सुचवता. आणि ते सांगतो त्याचं उत्तर मला प्रेक्षकांनाच कसं मिळालं पाहिजे की फडणीस तुमची चित्र समजायला फार सोपे, लगेच कळतात. तर लगेच कळणं म्हणजे काय,
अनावश्यक तपशील लोकांच्या समोर येता उपयोगी नाही. बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडच व्हायला पाहिजे. म्हणून चित्रातलं जी एक महत्त्वाची घटना घडली ती मी कलरमध्ये करतो. पुढची जे तर फिकी होणार की सिंगल कलरमध्ये जातात. 1935 साली तुम्ही जे मनोहरमध्ये चित्र काढलं होतं हो. त्याच्यामध्ये प्रचंड तपशील होतो. हो, तपशील होता. म्हणजे हा खरा चित्रकाराचा प्रवासच आहे एक प्रकार की तो मग नंतर असं लक्षात आलं रबर फार महत्त्वाचं आहे. सुचलेल्या अनेक रेषा सगळ्यात उपयुक्त नसतात. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते म्हणून मी माझ्या रेषाटमध्ये उल्लेख केला आहे सध्या ब्रह्मा विष्णू महेश साधारणपणे. हां, म्हणजे पेन्सिल हे ब्रह्मा आहे, नंतर विष्णू की जो कागद आहे, आणि आणि रबर म्हणजे माझी जो काढून टाकणारा. तर तिन्ही तर जेव्हा आपल्याला सहाय्य होतं वा, त्यावेळेस चित्र सारे करतं. बरं बरं, हे चित्रत्व सुचतं किती वेळात? म्हणजे असं बऱ्याच लोकांना हा प्रश्न नक्कीच असणार हां, की एखादं चित्र पूर्ण किती वेळात होतं. आणि असं संपादकाने म्हटलं आम्हाला एवढ्या वेळात हवं, एवढ्या वेळात. पण चित्रकाराचं जे स्वायत्तता पाहिजे ज्याला म्हणतात ते मी साबूत ठेवलेली आहे वेळोवेळी, आणि ती आवश्यक आहे. बरोबर, कारण त्यातलं प्लेजर जाईल मला. आता मी जर असं पाडायला लागलो, थोडक्यात चित्र पाडायला लागलो साचेबंद पडून, नाही हां 2 दिवसात एक चित्र, 3 दिवस, असं नाही. मी एवढं स्वीकारतो. त्याला 2 उदाहरणं देईन मी चित्राचा दरम्यान. एक कल्पना माझ्याकडे आली अशी आली की पु ल देशपांडेंचा 75वा वाढदिवस होता. त्यानिमित्त लोकसत्तेनं माझ्याकडे असा फिरवून प्रस्ताव आला की आम्ही विशेष अंक काढणार आहोत परवा दिवशी का काय तेवढा त्यानं 1-2 दिवसातच त्या, आणि त्यासाठी तुमचं चित्र आम्हाला हवं आहे आणि उद्या आम्हाला हवं आहे ते. अरे म्हणजे काय म्हणजे काय तर पुलंच्या वगैरे तुम्हीच काढायला पाहिजे वगैरे. बरोबर. मुदत किती? म्हणजे 24 तास तुमचं तयार ठेवायला, आम्हाला फोन करून काढा, माणूस येईल पिकअप करेल. बर. अरे म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्यावेळेला बघू, म्हटलं तुम्ही पाठवा मी तयार करतो. मग मी तयार केलं, स्केच प्रकाशित झालं. ते पुलंची चित्र बरं का, पुलंची छत्री म्हणजे अभिनंदनाची वगैरे. वा वा वा. तर अभिनंदनाचा वर्षाव झेलण्यासाठी पुलंने जी छत्री केली ती फुलांची छत्री, पुलंची छत्री. वा वा वा, सुंदर. तर तेच नंतर मग असं झालं की ते 24 तासात झालं. ते नंतर रंगीत केलं मी त्यांना प्रेझेंट देण्यासाठी. नंतर त्यांच्या त्या म्युझियममध्ये गेलं, आवडलं. हे झालं. हा प्रवास जो आहे ना इतक्या वर्षाचा, 70 वर्ष तुम्ही लोकांना हसवत आहेत, अगदी टवटवीतपणे त्यांचं आयुष्य सुंदर करतात. तुम्हाला दीर्घायुर्ग आणि शतायुषी व्हा अशी मनापासून इच्छा प्रकट करतो. आणि शिलेदार राष्ट्र निर्मितीची या कार्यक्रमात आपण आलात आणि रसिकांशी एवढा मुक्त संवाद साधलात, मनमुराद आपण बोललात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.